आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात खरी मजा कधी येते माहितीये? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं अगदी चित्र डोळ्यासमोर उभं करतो आणि ही जादू घडवून आणतात विशेषणं. चला तर मग आपल्या भाषेला अधिक रंगतदार बनवणाऱ्या या शब्दांबद्दल आज जाणून घेऊया. विशेषणांची ताकद काय आहे हे नुसतं बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहूया. हे एक साधंसं वाक्य आहे. मुलीने पुस्तक वाचले. आता यात फक्त काही शब्द टाकूया. जिज्ञासू मुलीने एक प्राचीन चामड्याच्या बांधणीचे पुस्तक वाचले. पाहिलंत केवढा फरक पडला? जिज्ञासू, प्राचीन या शब्दांनी वाक्यात अक्षरशः प्राण फुंकले आहेत. हाच तो बदल आहे, हीच ती जादू आहे जी विशेषणे घडवून आणतात. आणि म्हणूनच आज आपण या वर्णनाच्या शक्तीवर, म्हणजे वर्णन करणाऱ्या या शब्दांवर प्रभुत्व कसं मिळवायचं हेच पाहणार आहोत. मग हे विशेषण म्हणजे नेमकं काय? काही अवघड नाहीये, अगदी सोपं आहे. विशेषणाचं मुख्य काम आहे तपशील जोडणं. म्हणजे ते नाम किंवा सर्वनामाबद्दल थोडी अधिक माहिती देऊन त्याला अधिक स्पष्ट आणि अर्थपूर्ण बनवतं. विशेषणं नक्की काय करतात हे समजून घेण्याची एक उत्तम युक्ती म्हणजे ते कोणत्या प्रश्नांची उत्तरं देतात हे पाहणं. जसं की मुलगी कोणत्या प्रकारची आहे? उत्तर आहे सुंदर. घर कोणतं? ते. सफरचंद किती? 5. पाहिलात? ही उत्तरं म्हणजे आपली विशेषणं. ठीक आहे, तर आता आपल्याला कळलं की विशेषणं काय करतात. पण त्यांना वाक्यात कुठेही टाकून चालेल का? अजिबात नाही. वाक्यात त्यांचं योग्य ठिकाणी असणं खूप महत्वाचं आहे. चला पाहूया त्यांची जागा कुठे असते. विशेषणांची वाक्यात 2 पक्की घरं आहेत. एक म्हणजे ते नामाच्या अगदी आधी येतात. जसं की लाल गाडी या शब्दात लाल हा शब्द गाडीच्या आधी आलाय. आणि दुसरं घर आहे क्रियापदानंतर. जसं की आकाश निळे आहे. दोन्ही ठिकाणी ते नामाबद्दलच माहिती देत आहेत, फक्त जागा वेगळी आहे. आता आपल्याला विशेषणं काय आहेत आणि त्यांची जागा कुठे आहे हे कळलं आहे. चला तर मग विशेषणांच्या या मोठ्या कुटुंबाला भेटूया. कारण यात खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येकाचं कामही वेगळं आहे. सुरुवात करूया सगळ्यात सामान्य प्रकारापासून. वर्णनात्मक विशेषण. हे शब्द म्हणजे जणू काही भाषेतील चित्रकारच आहेत. ते नामाचे गुण, रंग, रूप असं सगळं दाखवून आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करतात. जसं की सुंदर फूल किंवा शूर सैनिक. चित्र काढून झालं की मोजमाप पण लागतंच की. इथे येतात परिमाणवाचक आणि संख्यावाचक विशेषणं. हे शब्द आपल्याला किती किंवा किती प्रमाणात या प्रश्नांची उत्तरं देतात. जसं की थोडं पाणी किंवा 3 भाऊ. या शब्दांमुळं आपल्या वर्णनाला एक अचूकता येते. आता कधीकधी आपल्याला बोट दाखवून सांगावं लागतं की हे किंवा ते. बरोबर? हेच काम करतात दर्शक विशेषणं. ते एखाद्या बोटासारखं काम करतात जे आपल्याला सांगतात की आपण नक्की कोणत्या वस्तूविषयी बोलतोय. जसं की हे पुस्तक, ती घरे. आणि जेव्हा मालकी हक्काचा प्रश्न येतो तेव्हा संबंधवाचक विशेषणं मदतीला येतात. हे कोणाचं आहे या प्रश्नाचं सरळ उत्तर म्हणजे ही विशेषणं. जसं की माझी गाडी किंवा तिचा ड्रेस. आणि शेवटी काही विशेषणं तर थेट विशेष नामांवरूनच तयार होतात. ही नामसाधित विशेषणं एखाद्या वस्तूची ओळख थेट एखाद्या ठिकाणाची किंवा व्यक्तीशी जोडतात. जसं की भारत या देशावरून आपण म्हणतो भारतीय संस्कृती किंवा इटलीवरून इटालियन जेवण. विशेषणांचं काम फक्त वर्णन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. त्यांची अजून एक सुपर पॉवर आहे आणि ती म्हणजे तुलना करण्याची क्षमता. कारण जगात सगळ्या गोष्टी एकसारख्या नसतात आणि हा फरक दाखवायला विशेषणं आपल्याला मदत करतात. जास्तीत जास्त विशेषणांचे तुलनेचे 3 स्तर असतात. मूळ रूप फक्त एक गुण सांगतं, जसं की उंच. तुलनात्मक रूप 2 गोष्टींमध्ये तुलना करतं, जसं की अधिक उंच. आणि सर्वोच्च रूप त्या गटात सर्वोत्तम कोण आहे हे दाखवतं, जसं की सर्वात उंच. पण प्रत्येक वेळी नियम पाळले जातातच असं नाही. काही शब्द थोडे बंडखोर असतात. हे बघा, हे काही सगळ्यात महत्त्वाचे अनियमित शब्द. हे नियमाप्रमाणे बदलत नाहीत. यांची रूपं पूर्णपणे वेगळी होतात. उदाहरणार्थ आपण अधिक चांगले असं नाही म्हणत, आपण म्हणतो उत्तम. तसंच वाईटचं होतं अधिक वाईट. ही रूपं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. बरं, आता आपल्याकडे भरपूर वेगवेगळी विशेषणं आहेत. पण समजा एकाच नामासाठी 2-3 विशेषणं वापरायची असतील तर ती कशीही लावली तर चालतील का? नाही, तिथेही एक नियम आहे. हे ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण एकापेक्षा जास्त विशेषणं वापरताना त्यांचा एक ठरलेला अलिखित क्रम असतो. आणि गंमत म्हणजे हा क्रम पाळल्यावर वाक्य जास्त नैसर्गिक वाटतं. उदाहरणार्थ, आधी आपलं मत येतं, मग आकार आणि मग रंग. हे उदाहरण बघितल्यावर एकदम स्पष्ट होईल. आपण म्हणतो एक सुंदर छोटी लाल इटालियन गाडी. कधी एक इटालियन लाल छोटी सुंदर गाडी असं ऐकलंय का?
नाही ना, कारण ते ऐकायलाच चुकीचं वाटतं. हाच तो नैसर्गिक क्रम आहे. आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा भाग. विशेषणांवर खऱ्या अर्थाने प्रभुत्व मिळवण्यासाठी काही सामान्य चुका टाळायला हव्यात. जसं की चुकीची तुलना करणं किंवा विशेषणांचा क्रम चुकवणं. या छोट्या वाटणाऱ्या चुका वाक्याचा अर्थ बदलू शकतात. तर मग या सगळ्यातून काय शिकायला मिळालं? विशेषणं म्हणजे फक्त व्याकरणाचे नियम नाहीत, तर ती आपल्या संवादाला कलात्मक बनवणारी साधनं आहेत. ती आपल्या साध्या शब्दांना जिवंत चित्र बनवण्याची ताकद देतात. आणि जाता जाता एक विचार, भाषा ही प्रवाही असती, ती आपल्यासोबत सतत बदलत राहते. मग विचार करा, आपल्या आजच्या या डिजिटल वेगवान जगाचं वर्णन करायला भविष्यात कोणती नवीन विशेषणं तयार होतील. मजेशीर आहे ना हा विचार?